ऐकूया गीते लेख मातेच्या जीवनावरती। बघा मुलीचं लग्न होतं आणि त्यावेळेस मुलगी नांदायला जात असते, त्यावेळेस त्या घरावरती त्या परिवारावरती त्या मुलीचं काय प्रेम असतं किंवा आई बापाचं त्या मुलीवरती काय प्रेम असतं या गाण्यात सांगतो। अवरत्ना सारखी जतना केली, रत्नासारखी जतना केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, पण चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, माझा बाप रडतो मंडप धरून। बघा सगळेजण म्हणते ते बाप कधी रडत नाही, पण बाप रडत असतो, पण बापाकडे कोणाचं ध्यान नसतं, बाप कुठं रडतोय ती बघा। सगळेजण मुलीला घालवायच्या नादात असतात समोर मंडपाच्या बाहेर, त्या वेळेला बाप कुठं रडतोय बघा। बाप रडतो मंडप धरून, माझ्या हृदयामधलं काळी जाताला सोडून, हृदयामधलं काळी जाताला सोडून, हृदयामधलं काळी जाताला सोडून, हृदयामधलं काळी जाताला सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली। माझी आई रडती, मुलगी काय म्हणते, माझी आई कशी रडती बघा। माझी आई रडती पदराला धरून, आई रडती पदराला धरून, हरण चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून गेली, 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 चिमणी माझी उडून गेली। माझा भाव रडतो, बघा भाव सुद्धा रडत होता। बहीण असताना किती बी कळवणी करू द्या, पण जेव्हा बहीण नांदायला चाललेली असते तेव्हा त्याला कळतं बहीण म्हणजे काय ती। भाव रडतो गळ्यात पडून, माझा भाव रडतो गळ्यात पडून, काय म्हणतोय, माझी सोन्याची भावली, माझी सोन्याची भावली मला काही सोडून, सोन्याची भावली मला काही सोडून, सोन्याची भावली मला काही सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली। मग शेवटी सांगायचं किती बी जीव लावा, किती बी माया लावा, किती बी माया लावा, परंतु लेख म्हणजे तुम्ही माणसाला यातून काय सांगते, काळाची गरज आहे। मुलगी म्हणजे काळाची गरज आहे। गेल्या 15 वर्षात मुलगी म्हणल्यामुळं आताही भोगायचं आहे का, जायची तर म्हणते ती आम्हाला